आपण या आजच्या दिवसापर्यंत सत्संगतीची वाटचाल हरित वारी घेऊन आपण या पंढरपूर क्षेत्रामध्ये आलो. ग्राम प्रदक्षिणा झाली आणि प्रदक्षिणेचं पुण्य संपादन करून एकादशीचं व्रतही संपन्न झालं. आणि आज काल्याच्या प्रसंगाने, कारण पहा, कोणत्याही कार्याची सुरुवात झाली का त्या कार्याला शेवट मात्र ठेवलेला असतो. म्हणून 28 तारखेला सकाळी आरती झाली आणि आपल्या असणाऱ्या कार्याला प्रारंभ झाला. आपल्या संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांचा हा पालखी सोहळा या ठिकाणी तिथून आपला प्रस्थान झालं आणि तो पालखी सोहळा या ठिकाणी आजपर्यंत आपण या ठिकाणी साधना करत पोहोचलेलो आहोत. आणि म्हणून संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांची संगती तुम्हा सर्व वारकऱ्यांना लाभली आणि त्या संगतीनेच आपण आज काल्याचा प्रसंग, काल्याचा प्रसाद ग्रहण करण्याचा योग आज आपल्याला शेख मोहम्मद महाराजांच्या कृपेने प्राप्त झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 बोला पुंडलिक कालचा हा परिहार म्हणजे तो असा आहे. आज सर्वांच्या सहकार्याने, त्यामध्ये आपण जास्तीचा वेळ काही घालवणार नाहीत. सर्वांना परिचित आहे. या ठिकाणी श्री क्षेत्र वाहेरा असेल, श्री क्षेत्र मोडका असेल, श्री क्षेत्र घोंगडेवाडी असेल, मेहकरी असेल, बेलगाव असेल, पिंपरी असेल, नगर असेल, महाराज अनेक ठिकठिकाणची वारकरी. कारण शेख मोहम्मद महाराज हे काय एकट्या वाहिऱ्याचं दैवत नाही, तर पंचकृषीचं अधिष्ठान मानलेलं हे दैवत आहे. आणि त्या सर्व शेख मोहम्मद महाराजांचे वारकरी म्हणून आपण एका क्षेत्राकडे आलो. खूप सुंदर योगायोग आहे. आणि शेख मोहम्मद महाराजांच्या कृपेने या दिंडी सोहळ्यासाठी वाहन चालक, सोबणार मंडळी, आचारी, वादक, गायक ही संपूर्ण जी यंत्रणा आहे ना, नियोजक मंडळी सहित अगदी एका आईची आणि एका विचाराची लेकर असल्यासारखी, जरी यदा कदाचित काही कोणाला डोक्याचा ताणतणाव वाढला, एकमेकांमध्ये परापरी झाली, मी असं पाहिलंय, वाद बऱ्यांचा नचे झाले, पण मिटवण्यासाठी दुसरं कोणाला तरी यावं लागलं. गणेश महाराज हे आपलं असं होतं, जिथं झालं तिथं सोडून देतो आणि एका अगदी भावंडासारखं एकमेकाला समजून घेऊन आपला हा दिंडी सोहळा चालतो. त्यामध्ये आमचे मृदंग वादक, मृदंग महामेरू म्हटलो आम्ही त्यांना रस्त्याला, युगपुरन महाराज अशी गणेश महाराज आहेत. योगायोगाने अनिकेत महाराज सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आमचे वैजनाथ महाराज सुद्धा अगदी आपला व्यवसाय सोडून, त्यांचा सुद्धा आमच्या सिद्धनाथ महाराजांसारखाच पुण्याला प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे, तो व्यवसाय सोडून चला आपलाही काही वेळ त्या ठिकाणी शेख मोहम्मद महाराजांच्या वारीसाठी देवा. वैजनाथ महाराज आले, रेवणनाथ महाराज आहेत, नवसाहेब दादा आहेत, सुखदेव महाराज आहेत, आमची ज्ञानदेव दाजी अगदी रथ चालून आपलं ते ट्रॅक्टरचं सगळं व्यवस्थापन करून दिंडीमध्ये सहभागी झाले. आमचे वैमामा, दत्तू मामा, ही सगळी कंपनी, मेहकरीचे आमचे महादेव महाराज आहेत, दत्तू मामा, राम दत्ता आहे, त्याची सगळी मंडळी जी आहे ना महाराज, ही सगळी मंडळी अगदी खळ प्रेम करणारी मंडळी आहे. आमचे सोमदार सुद्धा आजारी असतात, पण मला वाटतं शेख मोहम्मद महाराजांच्या वारीत काही आजारी पडत नाहीत. आपल्या असणाऱ्या परिसराचं वैभव म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो असे आमचे परमस्नेही, आमचं जीव समाधान महाराज. त्याचप्रमाणे अगदी आपल्या वायरा गावामध्ये अगदी सख्या आत्याच्या पलीकडं आम्ही ज्यांना हृदयात जपतो असं आमचं हृदयस्थान, श्रद्धास्थान आणि एक नामवंत कलावंत असणारे, की असं वाटत नाही हे कोणी फरके आहेत. मी फार वेळा बोलून गेलो, अजिबात मामा नाही बोललो, पण आज योगायोगाने आमच्या आत्याबाई बी बरोबर आहेत. असं कधीच जाणवलं नाही की आमच्या कुटुंबातलं कोणी नाही म्हणून.
आमच्या सख्या आत्ते इतका दर्जा आमच्या पंचफुला त्याला पण आम्ही देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. शेख मोहम्मद महाराजांनी शेवटपर्यंत तो प्रयत्न टिकून ठेवावा. आमचे आजीनाथ मामा एक नामवंत कलावंत आहेत महाराज, प्रत्येक कलेमध्ये आणि एवढं वाहून घेतलं त्यांनी वारीमध्ये. आणि म्हणून आज एक योगायोग चांगला आला. उभयता दोघाही पती पत्नीची वारी या ठिकाणी सफल झाली. सुंदर अशा वातावरणामध्ये आमच्या कोंडेपलच्या इलाके काठी सोबत असणारे सर्व महिला बसती मंडळ हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे नारायण महाराज सुद्धा खरंच नारायणच आहेत बरं का महाराज. मीडियाच्या माध्यमातून आणि एक निखळ भोळ व्यक्तिमत्व. कुणी काही पण काम सांगा, कुणी पाय दाबायचं सांगा, कुणी पाणी आणायचं सांगा, कुणी काही सांगा, महाराज अजिबात कोणाला कधी नाही न म्हणणार एक व्यक्तिमत्व. आणि आमचं प्रेरणास्थान, आमचं श्रद्धास्थान, आम्ही ज्यांना श्रीगुरु म्हणून या ठिकाणी श्रद्धास्थानाने मानवंदना करतो असे आमचे आदरणीय विजय महाराज भोंगळे आहेत, दत्ता मामा आहेत. आमचे नवीन वारकरी शेख मोहम्मद महाराजांनी त्यांना अशी सद्बुद्धी द्यावा, मला वाटतं देतीलच. त्यांच्या मनाचं वैराग्य फार निखळ आहे महाराज. संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांनी त्यांच्यावर अशी कृपा करावी, पुढच्या वारीमध्ये वारकरी होऊन आलेले दिसावे, ते माळकरी होऊन आलेले दिसावे अशी भावना त्यांना सद्गुरू शेख मोहम्मद महाराजांनी द्यावी. आमचे निखळ वारकरी असे होणार आहेत आमचे राजू महाराज, दत्ताबाबा आहे. सर्वांचा नामोल्लेख करणं काही शक्य नाही. आमचे कल्याण महाराज ही सगळी कंपनी, मी ड्रायव्हर मंडळींचा उल्लेख केलेला आहे, सगळी कंपनी महाराज अगदी इथं उपस्थिती आहेत ना. मला वाटतं आपल्या वारीमध्ये कोणाचा नामोल्लेख करावा असे माणसंच नाहीत महाराज. आणि पहिल्यांदाच बोलून गेलो 10 दिवसामध्ये सर्वांनी अनुभव घेतलाय महाराज. कोणाला वरून मीठ टाकायची वेळ आली नाही इकडे. जे मिठाच्या बाबतीत आघावा असतील त्यांनी घेतला असेल, ज्याला जास्त लागला असेल त्यांनी, पण गरजेनं मीठ त्या स्वयंपाकात घेतलंच पाहिजे असा स्वयंपाक कधी झाला नाही महाराज. असे आमचे सुनील महाराज, त्यांना संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांनी उदंड आयुष्य, निरोगी शरीर आणि निखळ संपदा द्यावी आणि संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांची सेवा हयात आहे तोपर्यंत त्यांच्याकडून घडावी असं त्या ठिकाणी त्यांना प्रार्थना शेख मोहम्मद महाराजांच्या चरणी. आपला हा तंबू महाराज पप्पू धावपट आणि संपूर्ण असणारी त्यांच्याबरोबर असणारी टीम एवढा सहजासहजी उभा करण्याचं काम आता आमच्या नेंदाजीच्या डोक्यात बसले चांगलं. आता ते कसं काय करायचं काय म्हणजे आपण हळूहळू ते शिकायला लागलो. पप्पू दादासाठी सुद्धा भगवंताची चरणी प्रार्थना की त्यांना सुद्धा उदंड आयुष्य, निरोगी शरीर, सुख संपदा संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांनी द्यावी अशी प्रार्थना करतो. सर्वांची चरणी नतमस्तक होतो. आमचे झेंडेकरी बाबा शेख मोहम्मद महाराजांचे कृपांकित आहेत महाराज. शेख मोहम्मद महाराजांचे कृपांकित सुभाष महाराज त्यांनाही मानवंदना करतो. उपस्थित असलेल्या सर्वच अगदी आमचे बापू असतील, शिवाजी मामा असतील, पगारे सर असतील, सर्वच नाम उल्लेख करण्याच्या योग्यतेचे आहे. राहिलंच कोणाच्या चुकून माझ्याकडून आणि राहतच असतो महाराज. तर एक मुलगा या नात्याने मला त्या ठिकाणी क्षमा करावी. त्याचप्रमाणे सिस्टीम कधी सांगावं लागणार नाही. हानू शिट्टी वाजती किंवा कुठे लाईट लावायची, कुठे माईक द्यायचे, काय करायचं, अगदी निखळ अगदी प्रेम करणारा आमचा मित्र हनुमान, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ. माध्यमातून कृष्ण परमात्म्याच्या गुण लीलेचं वर्णन करतात. कारण आज आपल्याला चरित्र आणि हा दोघं एकाच वेळेस संपवायचे महाराज. रात्र दोन्ही सोंग जास्त करायचे, त्याच्यामुळे आपण अगदी दोन्हीची सांगड घालून देणार आहोत महाराज. का तर काला हा प्रसंगच असा आहे, एकदा का त्या ठिकाणी सुरुवात झाली, काला संपला की काला झाला की हाला, हे वेगळं सांगावं लागत नाही. पण तो काला कोणता करायचा आहे तर काला करायचा आहे महाराज जीव आणि शिवाच्या ऐक्याचा. आणि ते ऐक्य घालवण्याचं काम संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होत आहे. जीव शिवाचा काला, लाही दहीचा काला आणि हरिनामाचा खिचडी काला, आणि तोच काला आपल्याला प्राप्त झालेला आहे. प्रत्येक वर्षी सत्संगतीने संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांच्या संगतीने तो दुर्लभ असणारा काला शेख मोहम्मद महाराजांच्या संगतीने कोणता काला, हरिनामाचा खिचडी काला महाराज आपल्याला प्राप्त होतोय. आणि हा काला मिळायला सुद्धा भाग्य लागतं महाराज. हो, हा काला मिळण्यासाठी स्वर्गातली देवता सुद्धा
स्वर्गामधून इच्छा करतात महाराज. काय इच्छा करतात? स्वर्गीची अमर इच्छिता ती इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म. मग स्वर्गातल्या देवता सुद्धा मृत्यू लोकात येण्याची अपेक्षा करतात. कशासाठी महाराज? वैकुंठामध्ये हे नाही. हो, वैकुंठ तो आयुष्य नाही कवळ काही काल्याची. वैकुंठामध्ये हा लाभच नाही महाराज. हा लाभ मिळण्याचं एकमेव ठिकाण जर कोणतं असेल तरी मृत्यू लोक आहे महाराज. आणि या मृत्यू लोकामध्ये नरदेह धारण करून आलेल्या प्रत्येक जीवाला हा काल्याचा अधिकार प्राप्त व्हावा ही तळमळ आमच्या तत्वज्ञ संतांची होती महाराज. आणि म्हणून या संत महात्म्यांनी हा मार्ग दाखवला. मार्ग दाखवली गेली आधी दयानिधी संतोची पंचेता गुंता कोठे काही. आणि म्हणून महाराज या संतांनी हा मार्ग दाखवला. दिंड्या ह्या सगळ्या गोष्टी रात्री आमच्या आदरणीय सरांनी प्रवचन केलं. नाव काय त्यांचं? निंबाळकर सर. निंबाळकर सरांनी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांनी सांगितलेला योग मार्ग सांगितला महाराज. आणि त्यांनी पुन्हा सांगितलं आतापर्यंत या संतांनी हे भांडवल बाहेर काढलं नाही. कोण्या कीर्तनकाराने प्रवचनकाराने हे कीर्तन त्या ठिकाणी भांडवल बाहेर काढलं नाही. काढण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला नाही. त्याचं कारण आहे महाराज हा मार्ग सोपाही तेवढाच आहे आणि कठीणही तेवढाच आहे. आणि सांगतो म्हणून नाही. माझे ज्ञानोबा म्हणतात देवाच्या वाटा जे निघा निघा सुभटा तया दुःखाचा जीवाचा भागाला. आणि म्हणून महाराज या ठिकाणी हे दुःख आहे परंतु सुख पण तेवढंच आहे महाराज. हो हो, समाधीचे सुख. हो, समाधीचं सुख काही वेगळं आहे महाराज. आणि जोपर्यंत माणसाला स्वतःला समाधी लागत नाही, स्वतःला जीव त्या ठिकाणी विसरत नाही, स्वतःला आपण जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मसुखाचा आनंद प्राप्त होणार नाही. आणि जोपर्यंत आपल्याला आत्मसुखाचा आनंद प्राप्त होत नाही तोपर्यंत हा देहरूपी देह आपला भरला जाणार नाही. तोपर्यंत आपला हा देहरूपी देह भरला जाणार नाही. आणि म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने अगदी गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर अगदी स्वरूपाने अगदी लिहिलेल्या स्वरूपात केली कृष्ण परमात्म्याने. हो, ईदशे चरित्र केले नारायणे रांग तारंगणे. हो, महाराज म्हणतात राखी तसे रांग तरंगणे चोरी बोलवणे. महाराज अगदी कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. आणि गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर महाराज जन्माला आले कृष्ण परमात्मा. आणि जन्म झाल्यानंतर अगदी त्या काही अवधीमध्येच कृष्ण परमात्म्याने स्वतःच्या लिलेला वर्णन केलं. म्हणून सर आपल्याला एक गंध घालून दिले. काल्याचं कीर्तन म्हटलं तर चरित्राचं वर्णन जर करायचं तर कोणाच्या चरित्र ते उच्चारावे. महाराज कृष्ण गाळून दिलं काल्याला. चरित्र ते उच्चारावे केली देवी गोकुळी. मग कृष्ण परमात्म्याने हे चरित्र करताना त्या ठिकाणी पहिलं चरित्र सुरुवात केली. राम करंगणी चोरित दैविक मत्सुनी नवल केले सासनी कृष्ण आळवा परतुनी मागे लावा कृष्ण आळवा. महाराज कृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी सवंगडी जमा केली. आणि जमा करून त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याने कोणाला जमा केलं? वरजा वाकोया पेंड्या सुदामा मोबड्या ही सगळी मंडळी जमा केली. का तर कृष्ण परमात्मा म्हणजे देव आहे महाराज. आणि देवाला एकटं राहवलं आजपर्यंत नाही. भगवान म्हणतात अर्जुना, हो भक्त
भक्ता विन देवा नगमेची काही. मला अर्जुना मला एकट्याला राहावत नाही रे, आणि म्हणून हे सुख मला काही वैकुंठात मिळत नाही, आणि म्हणून त्या सुखासाठी देव वेडा झाला आणि देवाने वैकुंठ सोडून दिलं. सुखा कारणे देव वेडा गेला वैकुंठ सोडून संन्यास दिला. ज्या सुखाचा शोध करणारा वैकुंठाचा अधिपती भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो, अर्जुना हे सुख या वैकुंठात काही नाही गेल्या. आणि म्हणून पुढे बोलतो महाराज, ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आणि म्हणून तुकोबऱ्यानं वर्णन केलं, धन्य धन्य ते संत सदा देते लक्ष्मी सहित नारायण. असा असणारा भगवान त्या गोकुळामध्ये अवतीर्ण झाला आणि एकट्याला जरा आवडत नाही म्हणून त्याला मित्र जमा केले. मग तेंद्या राखड्या बोबड्या सुदामा पण मित्र पाहिले, अगदी उत्पत्ती छाप महाराज, अगदी उत्पत्ती छाप वाहून गेलेली, अगदी आपल्या प्रेम भाईयासारखे पैलवान होते महाराज बघा अगदी. आणि मग तशी मंडळी पाहिलं, कृष्ण परमात्म्याने विचारलं, का रे तेंद्या वाकड्या वरज्या बोबड्या सुदामा, अरे काय झालं तुम्हाला? तुम्ही गोळ्याचे मित्र आहात रे, तुमच्या घरी गायी आहेत बरं, ते काही जर्शी नाही, ते देशी गायी आहेत. हो, सगळ्यात ही आपली लाल कंधार जी गाय आहे ना महाराज, ही कुठून आली? ही खरी गाय कृष्ण परमात्म्याची महाराज, जेव्हा आपण गिर गाय म्हणतो महाराज, ही प्यारी कोणाची माहिती का? कृष्ण परमात्म्याची. म्हणून बघा तुम्ही गावरान गाय बघा आणि गिर गाय बघा महाराज, जो मालक तिच्यावर प्रेम करतो महाराज, तुम्ही असे काही अनुभव घ्या महाराज, त्या गायी इतक्या हुशार आहे, तो मालक बस म्हणलं की बघतात आणि उठ म्हणलं की उठतात महाराज, आणि त्याच्या पाठीमागे चालतात. एवढ्या हुशार आहेत महाराज. कारण का चालतात त्याचं कारण आहे महाराज, त्या कृष्ण परमात्म्यानं गायी ओळल्या नाही, आळवल्या, ओळवल्या नाही, ते आळवल्या. कृष्ण परमात्म्याने पावा वाजवला की गायी हंबरत कृष्ण परमात्म्या जवळ येऊन महाराज होत्या. या कृष्ण परमात्म्याच्या त्या गुणाचा प्रतिभा आहे महाराज, ऐका. आणि म्हणून त्या पेंद्याला, वरजाला, वाकड्याला, सुरव्याला सर्वांना देवाने विचारलं, का रे काय झालं तुम्हाला? नाही का धंदाची पोरं तूर गवळ्याची आहे, दूध घरी भरपूर आहे आणि खात काय नाही रे, असे उत्पत्ती सारखे झाले. माणसाला तब्येत असावा नाही का असावी? असावी पण तिला अवसरी बी नसावी, कामापुरती असावी. आपल्याला कोणी दम दिला नाही पाहिजे एवढी कमी नसावा, आणि आपल्याला उठवायला माणसाला लाजले पाहिजे एवढी जास्त नसावा नाही का. मेंटेन मध्ये शरीर असलं का माणूस हे अगदी आनंद लुटता येतो महाराज, आनंद लुटता येतो. हा बघा आता त्याचा अनुभवच्या राज म्हणून आलाय. एवढं उड्या मारणं, एवढं चालणं अशक्य होतं महाराज.
पण त्यांनी रात्री कबूल केलं कीर्तन संपल्यानंतर, महाराज खरंच तुम्ही एवढी पावले खेळताना हे तुमच्या तब्येत मेंटेन ठेवण्याचा परिणाम आहे महाराज, नाही का? एवढं तरुणपणासारखं करण्यासारखं नाही आता त्या गोष्टी, पण का कोण जाणे माहित नाही महाराज. हो, ते एकदा का ते वाचलं, संचार पांडुरंगाचा संचार झाल्यासारखं होतं महाराज. हरिपाठ संपला की पुन्हा उठायचीच पंचायत होती. एवढ्या वेळेत का कोण जाणे काही माहित महाराज, पण अजिबात स्वतःला भान राहत नाही. हा कशाचा परिणाम आहे माहिती का? भगवान परमात्म्याच्या कृपेचा परिणाम आहे का महाराज? त्याने विचारलं का हो ते पोरांमध्ये काय असं होतंय? खरं सांगू का रे कृष्णा? त्या पोरांना सांगितलं महाराज, खरे सांगू का रे कृष्णा तुला काय असं होतं? अरे आम्ही गवळ्याची लेकर आहोत, अगदी दूध भरपूर आहे रे घरी, पण सांगू का काय झाले परिणाम? अरे तू डेअरीला चटणी भाकर निहारीला, अशी परिस्थिती आमची झाली. काय करणार रे? आमच्या घरी एक म्हातारी आणि पूर्वीच्या म्हातारीला चॅप्टर होते महाराज. खूपच चॅप्टर होते महाराज, खूपच चॅप्टर. लोण्याचा गोळा बाजूला काढून ठेवायचा, दूध डेअरीला द्यायचे, जरी ठेवलं राहिलं ते, आणि घरच्याला खायला काय असं माहिती का? आसार, ज्यामध्ये काही शिल्लक राहत नाही, आज होता घरच्याला खायचं. आणि याने कशी काय पैलवान होणार? मग कृष्ण परमात्म्याने सांगितलं एक काम करा, तुम्हाला त्या ठिकाणी माझ्यासारखं व्हायचंय का? धष्टपुष्ट व्हायचंय का? अरे कृष्ण कसं होणार? चटणी भाकरी खाऊन कोण धष्टपुष्ट माणूस होतो का? त्याला असं नाही का मुलायम खाणं पाहिजे, मजबूत खाणं पाहिजे, दमदार खाणं पाहिजे. मी भेटवणार तुम्हाला, खायचं का तुम्हाला? मग कृष्ण परमात्म्याने सांगितलं एक काम करा, वाकड्या बोलत्या भेद्या सुदामा सगळे एक काम करा, माझ्या मागे या. हो, याल तरी यावे लागे अवघी माझ्या मागे आधी देतो म्हणाल तो. तुम्ही फक्त माझ्या संगतीमध्ये चला. अरे नको नको नसतं खायला, त्याची काळजी करू नका. पण भेंड्या वाकड्या बोगड्या सुदामा म्हणाले, हे बोगड्या सुदामा म्हणतात हे एक काम करू का कृष्णा? अरे सगळं खरे, पण आमची म्हातारी इतकी कडक आहे ना, ती घराला कुलूप लावते, ती घराला कुलूप लावते आणि सगळे दही दूध तूप लोणी शिक्क्यावर ठेवते आणि त्या शिक्क्याला राखणच बसते. कृष्ण कसं काही खाणार रे? कोणाच्या घरी जाऊन खाणार? कृष्ण परमात्मा म्हणतो असं नाही खाता आलं ना, आपण चोरी करू. गवायला पण खायचं, उपाशी राहायचं नाही. किती राग आला ना, घरचे बाहेर गेल्यावर गवायला पण खायचं आणि पुन्हा रुसून बसायचं. आत्मा हा उपवासी ठेवायचा नाही. आत्मा हा उपवासी नाही. आत्मा कोणी माहिती का? आपला जो आत्मा आहे ना, तो परमात्मा आहे, परमात्मा आहे. म्हणून उपवास धरायचा, पण उपवासी मारायचं नाही. उपवास कोणता धरायचा? कोणताही धरा, पण उपवास कसा धरायचा हे शिका, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हो, उपवास कोणी का करत महाराज? उपाशी राहून आणि अन्न न खाऊन उपवास घडत नाही. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वास्तव्य. ज्या क्रियेनं होतं ती क्रिया करा, उपवास झाला. म्हणून मी फारसं प्राधान्य उपवासाला देत नाही. आता माझ्या जीवनात मी फक्त एकादशीच धरतो, बरोबर? मी फक्त एकादशीच धरतो, पण तिला लई ताणीच नाही. खरं सांगतो महाराज, आणि नारदाच्या गादीवर सांगतो, आम्ही एकादशीला यायचो, महिनावारी आम्ही केली काही दिवस आम्ही, पण 12 वाजायच्या आत जर भूक लागलीच तर टोपी काढून खिशात घालायचो, मस्त वडापाव खायचो. खरं सांगतो तुम्हाला महाराज, अजिबात ताणत नाही. आमच्या महाराजांना बरेच दिवस उपवास जमतच नव्हता. आता धरतेत का नाही मला माहित नाही, पण आता महाराज म्हणून धरावं लागतं. पण महाराज आत्म्याला तिष्ठायचं नाही, मी या मताचा आहे. उप म्हणजे जवळ, कोणत्या क्रियेनं? नुसतं अन्न न खाल्ल्यानं जाऊ का जवळ आपण महाराज? नाही. ज्या दिवशी उपवास ना त्या दिवशी सर्व द्यायला, जर तंबाखू खाता असले तर त्या दिवशी ठेवून द्या पुढे. नाही उपवास झाला ना तर तुमचा गुलाम होईल महाराज. फक्त तिच्यात आठवण झाली का नको बुवा आज पांडुरंगाची एकादशी आहे, एवढंच आठवा. आठवण आठवण गेला भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. या क्रियेने स्वतःला परमात्मा बनवण्याची शक्ती आहे. नुसत्या उपवास खिचडी खाऊन नाही महाराज उपवास करत. उप म्हणजे जवळ जाण्याची क्रिया आहे, त्याचं चिंतन, त्याची आठवण, त्याचं स्मरण, आणि ती क्रिया जर आपल्याकडून घडत राहिली तर मैदापात आपला उपवास होतो. म्हणून उपवास पारणे राखला 12 घंटा. महाराज म्हणतात केला भगवटा
हे सगळं आहे. हा जो भगवत आहे ना तो त्याचा त्याग करा. आणि त्या पोरांना सांगितलं चला आपण चोरी करू. हे कृष्णा, अरे चोरी करायचं काही सोपं आहे? अरे ते काय आपल्याला चोरी करायला कुलूप वगैरे ठेवून ठेवले थोडी बसलेली होता. मग कुलूप लावलेलं असतं. जायचं कुठून, कसं जायचं? ठीक आहे, कृष्ण परमात्मा म्हणतात दरवाजा वाटत चोरी करायची नाही. चोरी करायची तर ती सभा नाही वाटत. घराच्या वरती महाराजाची घरं ज्यांनी पाहिले त्यांना सर्वांना कळेल महाराज काही दिवस, पण ते नंतर चित्र दाखवावं लागणार आहे आता इथून पुढे. ऐका, मग तिथून जायचं. त्यालाही उशीर होता महाराज. हो, म्हणून एक जुनी म्हणे बघा, लंगड तर लंगड ते तसंच होतं महाराज. ते अगदी देव असो सुद्धा खूप शंका त्याच्या अंतकरणामध्ये, खूप शंका. कृष्ण हे चोरी करायची खरे बाबा, पण ज्या घरात आपल्याला जायचंय त्या घरातला अगोदर अंदाज आला पाहिजे. इतकं हुशार होतं बरं का महाराज. ते देवाबरोबर संवाद करत होतं. अंदाज आला पाहिजे ना. हे कृष्णा, मग चोरी कशी करायची? बरं, गेलो आपण एखाद्या रात्री सवाद्यामध्ये आतमध्ये, आणि ते घरातले गाडगे जर मोकळेच असले तर जायची रात फेल आपली. कृष्ण म्हणले ए तसं नाही करायचं. म्हणले चोरी करायची ना, चोरीचं साहित्य बरोबर घ्या. महाराज म्हणले काय घ्यायचं? कृष्ण परमात्म्याने सांगितलं खडे घ्या. दुसरं काय घ्यायचं? तर म्हणले सराटे घ्या. एक लांब लचक काठी घ्या. म्हणजे अजून काय? तर म्हणले एका पिशवीत माती घ्या. कृष्ण परमात्मा म्हणला पेद्या म्हणतो देवा, आपल्या बापाच्याने असली चोरी होईल करे नाही का? कृष्ण सर खडे घ्या आणि सराटे घ्या. कशाला लागतं रे? हा, चोरी करायचं म्हणल्यावर काळं तोंड करायला काहीतरी घ्या, तोंड आवडायला काहीतरी घ्या. असं काही साधना केलं तर ओळख पटणार नाही, यासाठी या साधना केल्या जातात. कृष्ण परमात्मा म्हणतात ओळख पटण्याची काही काळजी करू नका, फक्त हे कशासाठी लागतं ते ऐका. पेंड्या म्हणतो तेव्हा खड्याचं काय काम रे? आपण माळवदावर गेल्यावर त्या घरात सवे आपसवे खडे फेकून देऊ, आणि त्या घरात टांगलेले जे मडके आहेत ना ते जर भरलेले असले तर कसे वाचतात? भटकन वाचतात. आणि जर मोकळे असले तर खणखण वाचतात. कारण त्याचा अनुभव तुम्हाला जास्त आहे. मडकी घ्यायला जर पूर्वी माता भगिनी गेल्या ना महाराज, असं उलट धरायच्या आणि ते वाजवून पाहायच्या. बघा किती परीक्षा आहे तुम्हाला. ते वाजवून पाहायचं. ते जर पक्क भाजलेलं असलं तर ते खणखण कणखण करायचं, आणि त्याला जर पुढे कच्चेपणा राहिलं असेल, पुढे तडाखुडी आतून गेला असेल तर ते बदबद करायचं. त्या माता भगिनी ठेवून द्यायच्या महाराज. म्हणजे तो अनुभव आहे. कृष्ण परमात्म्याने ते खडे फेकायला सांगितले. पेंद्या म्हणतो खड्याचं झालं गाडग्याची परीक्षा करायला, सराटे कशाला लागत नाही का? सराटे कशाला? हे कृष्ण परमात्म्याने सांगितलं पेंद्या लई शंका काढतो रे तू. नाही पण तेव्हा कळायला पाहिजे ना. तो अचानक घाबरून टाकायचं, हे सगळं पिशवीतच राहायचं, त्याचं काम काय ते सांग ना. कृष्ण परमात्मा म्हणतो खड्याचा आवाज ऐकला आणि जर म्हातारी जागी झाली, दारात झोपली, आणि ती जर घरात पळत आली, आपल्याला पकडण्याचा अंदाज दिसला का ती घरात यायच्या. सगळ्या घरात काय करायचं? सराटे पसरून द्यायचे. सराट्याचा एक गुण आहे काय? कोणत्या बी अंगावर टाका. लई सराटे असे. त्यांना कीर्तनात टाका, त्यांना लग्नात टाका, त्यांना गोंधळात टाका, गावच्या सप्त्यात टाका, नाही तर दिंडीत आणा. ते टोचल्याशिवाय राहणार नाही. दिंडीतलं अन्न खाऊन सुद्धा टोची देत. लई टोचलं महाराज, लई टोचलं. शेख मोहम्मद बाबाने त्यांना उदंड आयुष्य द्यावा. टोचणारांना आमच्या मामांना अनुभव आहे. का अनुभव देवा त्याचं सांगतो. तुम्ही साक्षीदार आहेत म्हणून सांगतो महाराज. तुम्ही नव्हते, त्रिंबुर्णीत नव्हते ना त्या दिवशी. हा, म्हणून आता परत सांगतो एकदा. सराट्यासाठी सांगतो बरं का महाराज. सांगितलं पाहिजे काही गोष्टी. असे सराटे बापू आपल्या जीवनात असावे. त्याचं काय माहितीये का? एक म्हणे बघा, गाड्यावर लिहिलं असं निंदकाचे घर असावे शेजारी. मामा त्याच्यासाठी सांगतो का असावं. संत शिरोमणी किंवा जगद्गुरु तुकोबरायानं निंदक आईपेक्षा श्रेष्ठ सांगितलंय. आपल्या लेकरानं घाण केली तर आई खापर खोटीने किंवा खराट्यानं काढते महाराज. पण निंदक असा भाग्यवान आहे आपल्यासाठी, इतका मोलाचा माणूस आहे. आई तरी घाण मध्ये खापर खोटीने काढते, पण एक निंदक आपली घाण इथं पाहून गावाकडे जाऊन तोंडाने काढीत असला, गेल्या गेल्या त्याला छान बाजवला आपण महाराज. हे आपण शिकलो, आणि हे तुमच्याकडून शिकलो आम्ही सगळं. हे तुमच्याकडून. आम्ही आमच्या पदरचं काही नाही घेतलं महाराज. हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आम्ही हे गुण घेतला.
सिद्धनाथ महाराज निंदा कोणी बंदा आमचा शहीदाचा धंदा आणि म्हणून आम्ही बैठक केली बापू. आम्हाला कळालं म्हणले लई चर्चा. आमच्या बापूने तर तिकडूनच फोन केला म्हणले अरे कशाला गेले दिंडी घेऊन तुम्ही इथं गावात सगळे बोंब उठले तुमच्या नावाने म्हणले उपाशी मारली सगळी दिंडी तुम्ही महाराज. एवढं आम्ही बैठक घेतली. गणेश महाराज पगारे सर आठवडे सर सिद्धनाथ महाराज किरण सुदाम तात्या पोपटनाथ ही सगळी जी टीम आहे त्या बैठकीने एक मंत्र घेतला. एकच मंत्र. हा ना पहिलेच वर्ष झालेलं आहे ते. पहिलेच वर्ष झालं महाराज. आणि आम्ही एक मंत्र घेतला महाराज. एक मंत्र घेतला. कुणी जवळ आलं कुणी म्हणलं ना महाराज लईच नाव ठेवते राव तुम्हाला आणि अमुक माणूस तर शिव्याच देत होता लगेच त्याच्या पाया पडायचं. सांगणाराच्या पाया पडायचं आणि त्याला एकच सांगायचं भाऊ तुला काय सांगता येत असलं तर चांगलं कुणी म्हणलं असलं ना तेवढंच सांग. वाईट म्हणलं असलं तर आम्हाला काय सांगू नको. वाईट ऐकायच्या कान आम्ही बंद केलेत. फक्त चांगलं ऐक असलं तर सांगा. आणि म्हणून कोणी काही आघात केले काही जरी झालं तरी आम्ही त्या गोष्टीला फाटा दिलेला आहे. आणि म्हणून मी सराट्याबद्दल बोलत होतो. कृष्ण परमात्मा सुद्धा सांगतात सराटा कशाला तर तो त्या म्हातारीला अडवून ठेवून पण प्याद्या इतकं चाभरा होता महाराज आमच्यासारखा नाही का. ते म्हणतो हे कृष्णा आणि ती बाई जर चप्पल घालून आली तर कृष्ण म्हणला अरे गपनर ती चप्पल घालायला आणि त्याला एवढी सवड असते. चोर आल्यावर माणूस काय म्हणतो थांबा मी चप्पल घालतो गोगल घेतो बॅटरी घेतो. आम्हाला रवीच्या दिंडीत एक प्रसंग घडला होता महाराज. बाळासाहेब परबतच्या तिथं तुम्ही होते काय मला त्या वर्षी आपल्या पुंडीच्या काही महिला होत्या आणि एका बिल्डिंग मध्ये झोपलो आम्ही. बिल्डिंग मध्ये नवीच बिल्डिंग होती महाराज. आणि ते अगोदर दिवस नव्हता एक पारध्याचा माणूस त्या बाथरूम संडास बाथरूम ते नवीनच होतं त्याला काही दरवाजा वगैरे नव्हता आणि ते लपून बसलं महाराज. आणि अगदी आम्ही राखण म्हणून झोपलो. चौधरी बापू पहाडासारखा माणूस आणि मी ना आम्ही झोपलो राखण म्हणून. आणि त्या पुंडीच्या महिलेला काय झालं स्वप्न पडलं त्यांचाच गुडघा हल्ला झोपेत असा. महाराज ते एवढी तुफान वरडायला लागले ना त्या दोन महिला चोर 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 नाही. आणि आखी बिल्डिंग कुणी चोर पाहिला नाही पण एवढा मोठा आवाज ना एवढा मोठा आवाज. आणि आम्ही राखणार बाहेर होतो दोघं चौधरी बापू मी. बॅटरी उशाला सगळ्या गोष्टी पण महाराज बॅटरीकडे हात जाय ना त्या पडवीला असं कठोर होता कमरेत का बांधणारा ते बापू त्याला धरायचे. चोळ 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 आम्ही चोळ याला महाराज होते घोंगडे महाराज. म्हणजे अशी परिस्थिती अशी असते महाराज. म्हणून कृष्ण परमात्मा म्हणतात पेंद्या अरे एवढं करायला कोण माणसाला चोर आल्यावर चोर असते काही पण शंका काढतो. बरोबर जाऊ दे म्हणला कृष्ण. हे झालं सराट्याच्या बाबतीमध्ये. ही माती आणली म्हणला त्या मातीचं काय करायचं ते म्हणजे दुसरं काय नाही करायचं मातीचं. जर म्हातारी ठीक आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे चपलाच घालून आली बुवा त्याला नाही टोचले सराटे तर कमीत कमी माती फेकायची तिच्या तोंडावर. तिच्या डोळ्यात माती गेली का तेव्हापासून लोकांनी माती काढली चटणी घातली त्याच्या जागेवर मिरची घातली महाराज नाही का. मग पेंड्या म्हणतो देवा आणि ती जर चष्माच घालून आली तर इतका अवघड होतो महाराज पेंड्याचं. पेंड्या म्हणला कृष्ण परमात्मा म्हणतो रे देवा पेंड्या तुला इथं नसलं जमत ना आता तू इथंच मर तू काय आमच्या बरोबर येऊ. नाही देवा अरे आम्हाला धष्टपुष्ट करायचा वसा तू घेतलेला. मग म्हणले काठी कशाला शिंगेवर लावलेले येतणारे म्हणले कृष्ण परमात्मा म्हणतात आपण तर सगळे लहान आहोत. मग त्या घरग्यातलं दही दूध खायचं कसं करायचं बघा महाराज. एकमेकाला खांद्यावर घ्यायचे आणि कृष्ण परमात्मा काठीने त्याला छिद्र पाडायचे. आणि महाराज कृष्ण परमात्मा मटक्याला धरायचे जिथं छिद्र पाडले तर. आणि पेंड्या वाकड्या बोबड्या सुद्धा सवंगड्याला सांगायचे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणे गडे आजी देतो पोटवरी पुढे म्हणाल तोवरी. खायचे कसं महाराज कृष्ण परमात्म्याच्या हातावरून ते वगळायचं लोणी दही दूध आणि त्या कोपराचे ओघळ खाली आलेल्या धारा लागल्या ना हे खाली म्हणून झरीने प्यायचे महाराज. एवढी आयडिया कृष्ण परमात्म्याने दिली. आणि मग महाराज अशा आनंद लिला कृष्ण परमात्म्याने केल्या. आणि त्या कृष्ण परमात्म्याने एक दिवस अख्खं दही दूध खाल्लं आणि
ते डेरे. कोणते डेरे? कुंभाराचे झाले नाही महाराज. हे खरे डेरे कृष्ण परमात्म्याने हे रीते करण्याचा प्रयत्न केलेत महाराज. काम क्रोध वैरी घातले बाहेरी बैसला अंतरे पांडुरंग. या देहरूपी डेऱ्यातून काम क्रोध लोभ मत मत्सर अहंकार हे जे विकार आहेत महाराज, हे विकार कृष्ण परमात्म्याने घालवले आणि हे डेरा रिता केला आणि मोकळा डेरा होताना ठेवीत नाही. आणि कृष्ण परमात्म्याने तेच केलं. या गवळणीच्या चित्तातले अहंकार मत मत्सर लोभ हे सगळं बाहेर काढलं. चोरी केली म्हणजे काय? कृष्ण परमात्म्याला दूध मिळालं नसतं का? दही मिळालं नसतं का? अहो त्याने वांच गाईला पाना फोडला असता, तिथं संगणित केलं असते. पण चित्ताचं हरण करणारा चित्त चोर परमात्मा माझे हरिले चित्त माझे हरिले चित्त भार भक्त. आणि स्वतः भगवान परमात्माला चित्त हरण केलं का आपण स्वतःचा भार विसरून जातो महाराज. हा भाव आहे. आणि मग तेव्हा गवळणी त्या ठिकाणी या सकाळी उठल्या आणि जर आतमध्ये प्रवेश करता तर तुकोबरायांना त्या प्रवेश केल्यावर गवळणीला जे दृश्य दिसले त्याचं त्या ठिकाणी वर्णन अभंगाच्या पहिल्या
पहाती गवळणी, पहाती नाही पहाती गवळणी तवती पालती दुधानी. मग त्यांना अशी शंका आली हे कुणी केला असेल बुवा. तर महाराज वर्णन करतात म्हणती नंदाची पोरी आजी चोरी केली खरे. महाराज त्या गवळणीला अंदाज आला एक म्हणते त्या ठिकाणी त्या नंदाच्या कार्याशिवाय दुसरं कोणाचं काम नाही. आता हे खूप विस्तृत आणि आनंदाने ग्रहण करण्यासारखं आहे. अगदी चुटका लावण्यासारखं असतं महाराज. हे ऐकावं किती ऐका तरी कृष्णाचं चरित्र अजून पुढे ऐकायला कंटाळलेलं नाही महाराज. का तर त्याने आपला उद्धार होतो ते जीवन उद्धारक आहे. आणि म्हणून शंकारी गवळणीला कुणी केलं असेल हे सगळं तर ते म्हणतात म्हणते नंदाच्या पोरी आजी चोरी केली खरे. आजची ही जी चोरी आहे ना कुलूप न उघडता दरवाजे तसेच बंद ठेवता जर चोरी होते तर हे दुसऱ्याचं काम नाही. तर गवळणी वर्णन करतात नाशी नव्हे दुसऱ्या आईशी. आणि म्हणून महाराज म्हणतात हे दुसरं कोणाचं काम नाही हे कृष्ण परमात्म्याचं काम आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मग त्या गवळणी एकमेकीला बोलू लागल्या. त्या काही स्वप्न नव्हत्या महाराज. त्या श्रुतीरूपी वेदरूपी गवळणी होत्या. त्या एकमेकीला बोलू लागल्या का हा कृष्ण म्हणजे कोण आहे नेमकं. तर वैकुंठाचा अधिपती आहे पण त्याला राहायचं वैकुंठात त्याचं राहणं वैकुंठामध्ये आहे. आणि मग त्याला इकडे कुणी आणलं ग का आला असेल कृष्ण परमात्मा कुणाकुणे इथं आला. तर मग महाराज ज्यावेळेस नासाडी झाली त्यावेळेस तुकोबाराय त्या ठिकाणी वर्णन करतात. त्या गवळणीने सांगितलं हा मेला. मेला म्हणजे शिवी नाही दिली महाराज. सवे तुकया मेला. त्याच्या बरोबर परमात्म्याच्या बरोबर परमात्म्याची संगती करणारा तुकोबा ते मिळवून असणारा परमात्मा सगुण साकाराला आला. आणि म्हणून सगुण साकार रूप धारण करून त्या कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये अनंत लीला केल्या. आणि म्हणून गवळणीने शेवटच्या चरणात त्याचं वर्णन केलं.